हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण 5वी स्कॉलरशिपचा मराठी विषयातला फर्स्टमधला थर्ड टॉपिक कव्हर करणार आहे. त्याचं नाव आहे संवाद व त्यावर आधारित प्रश्न. आता आपण मागील व्हिडिओमध्ये कविता व त्यावरील प्रश्न बघितले होते. त्याच पद्धतीनं ह्याच्यामध्ये आता आपण संवाद व त्यावर आधारित प्रश्न बघणार आहोत. त्याआधी आपण नक्की संवाद म्हणजे काय हे जाणून घेऊयात. संवाद म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्तींमधील संभाषण. संवाद व त्यावर आधारित प्रश्नांमध्ये संवादाचा विषय, बोलणारे कोण आहेत, संवाद कोठे आणि केव्हा झाला, त्याचबरोबर संवादातील पात्र काय आहेत, ते काय म्हणतायत, असे पॉईंट्स आपल्याला लक्षात घ्यायला लागतील. आपण एक एक्झाम्पल घेऊयात आणि त्यावरनं संवाद व त्यावरील प्रश्न कसे असतात हे तुम्हाला लक्षात येईल. शाळेची वर्षा सहल म्हणजेच रेनी सीझन ट्रिप निघणार असेल तर शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील संवाद होत असेल तर या संवादावर आधारित प्रश्न कसे विचारले जातील हे आता आपण बघूयात. त्यामध्ये तुम्हाला ते पहिला प्रश्न असा विचारू शकतील की शिक्षक कशाविषयी माहिती सांगत आहे. तर इथं आपल्याला कशाविषयी माहिती सांगत आहे, मग त्याचा आपल्याला जो आपल्याला संवाद झालेला आहे, म्हणजे मी इथं तुम्हाला संवाद सांगितलेला नाही आहे, पण नक्की विषय काय आहे हे एवढं सांगितलं आहे. मग त्यानुसार आपल्याला जे काही कॉन्व्हर्सेशन त्यांचं होत असेल त्यानुसार त्या प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करायचा आहे. तर कशाविषयी हा आपला फर्स्ट क्वेश्चन आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे वर्षा सहल कोठे जाणार आहे. तर कोठे जाणार आहे हा आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. तर आता तुम्हाला संवादामध्ये शिक्षक म्हणजेच टीचर तुम्हाला सांगतील, फॉर एक्झाम्पल आपली वर्षा सहल यावर्षी पुण्यातील ह्या भागामध्ये जाणार आहे. तर आणि त्याविषयी कदाचित असंही होऊ शकेल की शिक्षक काही प्रश्न तुम्हाला सांगत असतील किंवा काही माहिती देत असतील, तेव्हा एखादा मुलगा शरद किंवा उमेश तुम्हाला एखादा प्रश्न विचारेल. तर त्यांचं जे कॉन्व्हर्सेशन चालू आहे त्यानुसार आपले प्रश्न आणि उत्तरं ही ठरवली जातील. पुढचा प्रश्न आहे मदनने कोणता प्रश्न विचारला. आता हा मदन, मी हे एक नाव त्या संवादामध्ये आहे असं अज्युम केलं आहे. त्या जागी कुणीही तिथं असू शकतो. फॉर एक्झाम्पल त्यांनी कोणता प्रश्न विचारला, तर सर किंवा शिक्षकांना असा प्रश्न विचारला की ह्याची फी किती आहे, ह्या ट्रिपची फी किती आहे, असा प्रश्न जर का मदनने विचारला असेल तर आपल्याला जे 4 ऑप्शन्स दिलेले असतात एक्झाममध्ये त्यापैकी त्यांनी शाळेची ह्या ट्रिपची फी किती आहे हा जर का तुम्हाला ऑप्शन जिथं दिसेल तो तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आणि सिलेक्ट करायचा म्हणजे कसं करायचं, तर त्या आन्सरला व्यवस्थित गोल सर्कल व्यवस्थित फिल करून ते आपलं आन्सर सिलेक्ट करायचं आहे. तेच तुमचं आन्सर ग्राह्य धरलं जाईल. ठीक आहे. आता आपण संवाद आणि त्याच्यावरचे प्रश्न हे कसे कसे असतात, ते तुम्हाला कसे सोडवायचे आहेत हे आपण बघूयात. आता आपण बघूयात पहिला संवाद काय आहे. मी आता हा संवाद वाचते आणि त्यानंतर आपण प्रश्नांकडे वळूयात. मुलांनो, यावर्षी वर्ग सजावट स्पर्धेचे बक्षीस आपण मिळवण्याचा प्रयत्न करूयात. आता हा विषय चालू आहे वर्ग सजावट स्पर्धेचे बक्षीस. हा आता आपल्याला विषय हा संवादाचा आहे हा कळलेला आहे, त्यामुळे इथं मी एक मार्किंग केलेलं आहे. आमची तयारी आहे सर. राम, तू व तुझे मित्र वर्ग झाडून स्वच्छ करतील. आता राम आणि त्याचे मित्र हे वर्ग झाडून स्वच्छ करणार आहेत. हो सर, आम्ही वर्गाच्या भिंतीही साफ करू. मी सुविचारांचे तक्ते लिहीन. छान मारिया, तुझे अक्षर छानच आहे. आता मी सुविचारांचे तक्ते लिहीन हे कोणी म्हटलंय, मारियाने म्हटलेलं आहे. तर आपल्याला 2 वाक्य ही जी लिहिलेली आहेत त्यानुसार जर का ती पुढं मागं येत असेल तर नक्की ते रामनी म्हटलंय का मारियानी म्हटलंय हे आपल्याला संवाद वाचताना व्यवस्थित काळजीपूर्वक वाचून नक्की हे कोणी म्हटलंय त्यावर लक्ष द्यायचंय आणि त्या पद्धतीनं आपल्याला नंतर ऑप्शन सिलेक्ट करायला लागणार आहे. त्यामुळं मारियाचं अक्षर सुंदर आहे असं शिक्षक म्हणत आहेत, त्यामुळं ती सुविचारांचे तक्ते लिहिणार आहे. सर, मी रंगीबेरंगी कागदी तोरणांची सजावट करीन. शाब्बास सचिन. आता सचिननी वरचं वाक्य म्हटलेलं आहे, पण पताका कोण तयार करणार. मी सर. आता
पुढं कोण आहे ते आपण बघूयात. मी सर कोण म्हटलं आहे, पण रतन तू पताका विकत आणणार. आता रतननी पताका तयार करण्याचं काम घेतलंय असं तो म्हणतो सरांना. नाही सर, मी स्वतः घरी तयार करणार. सर, आमच्या बागेत खूप फुले फुलतात, त्यांच्या माळा तयार करून आणीन. वा वा, शाब्बास शबीना, छान छान माळा तयार करून आण. आता शबीनाने फुलांच्या माळा तयार करून घ्यायचं स्वतःकडे काम घेतलंय. सर, मी रांगोळ्या काढीन. अगं मीना, मी ते आज काम तुलाच सांगणार होतो. आता मीना काय करणार आहे, रांगोळीचं काम करणार आहे. सर, असा वर्ग सजवूया की आपल्या वर्गाचा पहिला नंबर आला पाहिजे. मुलांनो, काळजीपूर्वक सर्व कामे करा. आता संवाद सगळा वाचून घेतलेला आहे. याच्यामध्ये शिक्षक आणि त्याचबरोबर त्यांचे कोण कोण विद्यार्थी म्हणजे रतन, राम, शबीना, मीना हे सगळं कोण कोण काय काय काम स्वतः करणार आहेत याविषयीचं आत्ता आपण संवाद वाचला. आता आपण प्रश्नांकडे वळूयात. वरील संवाद केव्हा घडला असावा? तर आता आपण ऑप्शन्स वाचून घेऊयात. सुविचारांचे तक्ते बनवण्याच्या वेळेला नाही. रांगोळी स्पर्धेच्या नियोजनाच्या वेळेला नाही. स्वच्छता मोहिमेच्या वेळेला नाही. वर्ग सजावट स्पर्धेच्या तयारीच्या वेळी. हे बघा, आता पहिलंच वाक्य तुम्हाला इथे दिसेल, मुलांनो यावर्षी वर्ग सजावट स्पर्धेचे बक्षीस आपण मिळवायला प्रयत्न करूयात. त्यामुळं आपला ऑप्शन इथे येणार आहे 4. मीनाने कोणती जबाबदारी सांभाळण्याची तयारी दाखवली? आता हे बघा, इथं तुम्हाला मीना संवादात दिसूनच येईल. अगं मीना, मी ते काम तुलाच सांगणार होतो. वरती काय लिहिलंय, सर मी रांगोळी काढीन. ह्याचा अर्थ रांगोळी काढण्याचं काम हे मीनाने घेतलेलं आहे. त्यामुळे आपलं ऑप्शन असणार आहे 3. मुलांनी कोणती काळजी घेण्याचा सल्ला शिक्षकांनी दिला? तर सगळ्यात शेवटी काय वाक्य आहे, मुलांनो काळजीपूर्वक सर्व कामे करा. तर आता इथं आपण ऑप्शन्स बघूया. तर काय आहे सेकंड ऑप्शन, दुसरा ऑप्शन आहे सर्व कामे काळजीपूर्वक करण्याचा सल्ला शिक्षकांनी मुलांना दिला. आता आपण पुढच्या उताराकडे वळूयात. गुरुजी, रांगेत जाऊ उशीर का झाला रामू तुला? ठाऊक नाही तुला झेंडावंदन 6:15 होतं. आता इथं हे काय आहे, झेंडावंदन. हा आता आपल्याला संवादाचा विषय आहे असं दिसून येत आहे. बस लवकर मिळाली नाही गुरुजी. रोज तू हेच कारण सांगतोस. निदान स्वातंत्र्यदिनी झेंडावंदनाच्या समारंभाला तरी वेळेवर यायचं होतंस. आता इथं विषय हा कुठल्या दिवशीचा चालू आहे, तर स्वातंत्र्यदिनी झेंडावंदनाच्या समारंभाचा. खरंच गुरुजी, मला बस नाही मिळाली वेळेवर. गुरुजी, तो खोटं बोलतोय. मी त्याच्या शेजारीच राहतो. मला मिळाली बस वेळेवर. तू चूप बस रे श्याम. आता श्यामनी हे वरचं वाक्य जे आहे हे श्यामनी म्हटलेलं आहे. खोटारडा कुठला? मी सांगतो गुरुजी, तो गरीब आहे. आता हे वेगळं कुणीतरी बोलत आहे. आता हे कोण नक्की बोलतंय हे पुढचं वाक्य हे आपण बघूयात. बससाठी पैसे नसतात त्याच्याजवळ. सकाळी शाळेत वेळेवर येण्यासाठी 6:30लाच पळत निघालेला मी पाहिला त्याला. रामू, चुकलो मी. कारण न विचारता मी तुला असे बोलायला नको होते. आता रामू हा वेळेत येत नाहीये, त्याला शाळेत यायला उशीर होतोय हे आता ह्या संवादावरनं आपल्याला लक्षात आलं. नाही गुरुजी, माझेच चुकले. उद्यापासून मी आणखी लवकर घरातून निघून शाळेत वेळेत येईन. आता हा पण संवाद वाचला. आता त्याच्यावरचे प्रश्न काय काय आहेत ते बघूयात. रामूला शाळेत यायला दररोज उशीर का होत आहे? तर बससाठी बघा इथं आहे, बससाठी पैसे नसतात त्याच्याजवळ, त्यामुळं तो पळत निघालेला असतो. त्यामुळं आता आपला ऑप्शन इथं येणार आहे ऑप्शन 4. बससाठी पैसे नसल्यामुळे तो चालत शाळेत येत असतो. आपली कोणती चूक झाली असे गुरुजींनी सांगितले? आता इथं आपण बघूयात. रामू, चुकलो मी. हे कोणी म्हटलंय चुकलो मी? हे सरांनी म्हटलेलं आहे, गुरुजींनी. कारण न विचारता मी तुला असे बोलायला नको होते. त्यामुळं इथं आता आपला ऑप्शन येणार आहे उशिरा येण्याचे कारण न जाणून घेता आपण त्याला रागावलो. त्यामुळे आपला ऑप्शन येणार आहे 3. हा संवाद कोणत्या दिवशी झाला? तर आपण बघितलंच ऑप्शनमध्ये इथं मगाशी स्वातंत्र्यदिनी झेंडावंदनाच्या समारंभाचा हा विषय होता.
त्यामुळे आपला ऑप्शन येणार आहे 4. चला आता आपण पुढच्या संवादाकडे वळूयात. अगं शीला, माझा हा हिंदुस्थानचा नकाशा कसा झालाय तो बघ ना जरा. आता शीला ही जी मुलगी आहे ही वेगळी आहे आणि ती तिच्या मैत्रिणीला म्हणजे शीलाला बोलवते. थांब रे अवी. तर अवी ह्यानी हे वरचं वाक्य बोललेलं आहे. म्हणजे शीला आणि अवी यामधील ह्या दोघांच्या मधील हा संवाद चालू आहे. बाईंनी आम्हाला चहाची किटली काढायला सांगितली आहे. तिला मी लाल रंग देत आहे. अगं चहाच्या किटलीला लाल रंग? अगं किटली पिवळा नाही तर पांढऱ्या रंगाची असते. अवी, मला की नाही लाल रंग आवडतो. माझी रिबीन देखील लाल रंगाची आहे. हां. आणि तुझी लाल रंगाची टिकली पाहून बाई तुझ्या गाल देखील लाल रंगाचा करतील. आता आपण संवाद वाचला. आता आपण प्रश्नांकडे वळूयात. पहिला प्रश्न काय आहे? अवीने कोणते चित्र काढले आहे? तर माझा हा हिंदुस्थानचा नकाशा हे जे वाक्य आहे हे अवीने बोललेलं आहे. त्यामुळं त्याचा दुसरा ऑप्शन आपला येईल. हिंदुस्थानच्या नकाशाचे चित्र हे अवीने काढले. शीला किटलीला लाल रंग का देत आहे? तर इथं तिने म्हटलंय अवी, मला की नाही लाल रंग आवडतो. म्हणजेच शीलाला लाल रंग आवडतो. त्यामुळे आपला ऑप्शन इथं येईल 3. गाल लाल करणे हा वाक्यप्रचार येथे कोणत्या अर्थाने वापरला आहे? गाल लाल करणे म्हणजे आपण जर का आपली एखादी चूक झाली तर आपल्याला जर का आई वडील शिक्षक ओरडले तर काय करतात? आपल्याला ते थोबाडीत मारतात, म्हणजेच थप्पड मारणे. त्यामुळं आपला ऑप्शन हा 1 येणार आहे. चालेल. तुम्हाला हे मी आता शिकवलेलं कसं वाटलं? आलं का सगळे पॉईंट्स लक्षात? संवाद, कविता किंवा उतारा वाचन हे क्वेश्चन्स याच्यावरचे खूप सोपे असतात. ह्याच्यावरचे क्वेश्चन्स आपण खूप इझिली सॉल्व्ह करू शकतो. त्यामुळं ह्या उतारे ह्याच्यावर तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि तुमचा कमीत कमी वेळात कसं क्वेश्चन सॉल्व्ह होतील ह्याच्यावर लक्ष देण्याचा प्रयत्न करा. आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल ना, तर माझ्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि माझा प्रत्येक व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला एक्झामच्या आधी सगळे क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करावेत, आपला वेळ कसा वाचवावा याविषयीची संपूर्ण माहिती मिळेल. माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.